दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला यश मिळाल्यानंतर अभिनंदनाची घाई करणाऱ्या शिवसेनेसमोरही आपचं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. होय, हे खरं आहे, कारण दिल्लीनंतर आता आपचं पुढचं लक्ष असणार आहे मुंबई महानगरपालिका. त्यामुळे मतदारांना गृहीत धरू नका असं सांगणाऱ्या शिवसेनेसमोरच भविष्यात पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात आपल्या एक लाट होती असं काही जण मानत होते. त्या लाटेपेक्षा मोठी सुनामी असू शकते हे दिल्लीच्या निवडणुकांनी किंबहुना दिल्लीतल्या नागरिकांना दाखवून दिलेलं आहे. या निकालातनं सर्वच राजकारण्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जनता ही सर्वोच्च आहे, त्यांना कोणीही गृहीत धरता कामा नये. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन भाजपला असा टोला लगावला. इतकंच नाही तर सामनामधूनही भाजपला चांगल्याच कानपिचक्या देण्यात आल्या. निवडणुकीत जनतेला गृहीत धरू नका असं सांगतानाच दिल्लीच्या सत्तेवर कुणी कायमचा मालकी हक्क सांगू नये हे सांगायलाही शिवसेना विसरली नाही. अर्थात आपल्या मित्रपक्षाचं सांत्वन करण्यापेक्षा विधानसभा निवडणुकीत आणि सत्ता स्थापनेत सेनेला भाजपनं जी वागणूक दिली त्याचा राग शिवसेनेच्या या कृतीतून अधिक जाणवला. पण हे करत असताना आपच्या रूपात आपल्या डोक्यावरही धोक्याची घंटा वाजतीये याचा बहुधा शिवसेनेला विसर पडलेला दिसतोय. दिल्लीच्या विजयानंतर आम आदमी पार्टीनं आता पुढचं लक्ष मुंबई महानगरपालिका असल्याचं म्हटलंय. मुंबई आणि शिवसेना यांचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं नातं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज आले आणि गेले, पण कुणालाही मुंबई शिवसेनेच्या हातून हिरावून घेता आली नाही. त्यामुळे आपनं दिल्लीप्रमाणे मुंबई काबीज करायची म्हटली तर नुकसान शिवसेनेचंच होईल. आपच्या बाबतीत जे काँग्रेस आणि भाजपनं केलं त्याच वाटेवर आता शिवसेनाही जाताना दिसतीये. अण्णांच्या जनआंदोलनावेळी काँग्रेस नेत्यांनी केजरीवालांना सतत खिजवलं. हिम्मत असेल तर राजकारणात या अशी आव्हानाची भाषा केली, तर भाजपनं भगोडा पळकुटा म्हणून त्यांची भलामण केली. केजरीवाल जी मुख्यमंत्री भी हैं, जज भी हैं, जन लोकपाल भी हैं और उन्होंने कह दिया वो भ्रष्ट और बाकी सब ईमानदार. ये कोई नई बात नहीं है. मैं तो शुरू से कहता रहा हूं, मैं खाता ना बही, जो केजरीवाल कहे वो सही. केजरीवालांना खिजवणं काँग्रेसला आणि भाजपला चांगलंच महागात पडलं. त्याचा परिणाम आज दिल्लीच्या रूपात साऱ्या देशासमोर आहे. सलग 3 टर्म सत्ता असणारी काँग्रेस दिल्लीत नावापुरताही राहिलेली नाही, तर भाजपची अवस्था असून नसल्यासारखी आहे. भाजपच्या पराभवाचा मनोमनी आनंद लुटणाऱ्या शिवसेनेनं आपचं अभिनंदन करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. पण उद्या हीच आम आदमी पार्टी मुंबईत शिवसेनेसमोर उभी ठाकल्यानंतर सेनेलाही आपला गड राखणं कठीण जाईल. मुंबई महापालिकेत 227 पैकी 75 जागा शिवसेनेकडे आहेत, तर मनसेकडे 28 आणि भाजपकडे 31 जागा आहेत. काँग्रेसच्या ताब्यात 52 जागा आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस 13 आणि इतरांची संख्या 28 आहे. त्यामुळे दिल्लीप्रमाणेच आपनं मुंबईतही मुसंडी मारली तर सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढू शकते. असं आहे, आपण आपलं काम जर चांगलं करत असो तर आपल्याला चिंता कशाला पाहिजे. आणि ऑपोजिशन वाढलं तर चांगलंच आहे ना, त्यात काय आहे. कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन इज ऑलवेज वेलकम. त्यामुळे त्यांनी आलं, त्यांनी त्यांचा प्रचार करावा, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडावेत. एखादं जर चांगलं त्यांच्याकडनं काही चांगल्या 4 गोष्टी आम्हाला माहिती पडल्या तर आम्ही निश्चित घेऊ. दिल्ली हा अतिशय छोटं शहर आहे. आज आपण मुंबई शहराचा जर इतिहास पाहिलात, मुंबई शहराची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर अतिशय मोठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर कोणी असा विचार करत असेल की दिल्लीमध्ये झालं ते मुंबईमध्ये होईल, ते अशक्य आहे. आपली किती कार्यकर्ते आणि किती त्यांची संघटना आहे ती आम्हाला माहीत आहे, परंतु त्यांनी दिल्लीकरांनी मोदींना धडा शिकवलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे मुंबईमध्ये आपला धास्तावण्याची काय एवढी मोठी बाब नाही. आपपासून भीती बीजेपीला आहे, आम्हाला भीती नहीं है. हमें सक्षम आहोत. मुंबई के अंदर डेफिनेटली आप आ सकती है, लड़ सकती है, लेकिन यहाँ पर जिस तरह से लोग पक्ष हैं उन्होंने अपना एक नीच बनाया है जो अपने अपने मुद्दों पे काम करते हैं. मैं समझता हूँ दिल्ली का रेप्लिका यहाँ नहीं होगा, यहाँ इतनी उनको यश नहीं मिलेगा. मुंबईत याआधीच शिवसेना, भाजप आणि मनसे या 3 पक्षांमध्ये मतांचं ध्रुवीकरण झाल्यानं सेनेचं मताधिक्य खूप कमी झालंय. त्यात MIMचीही मुंबईवर नजर आहे. अशात आपचाही मुंबईत प्रवेश झाला तर त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसू शकतो. त्यामुळे आज दिल्लीकरांना गृहीत धरू नका असं सांगून भाजपला खिजवणाऱ्या शिवसेनेवरही उद्या मुंबईच्या बाबतीत हीच वेळ येऊ शकते हे वेगळं सांगायची गरज नाही. कपालिनी सिनकरसह मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई.